ऊस व्यवस्थापन. ऊस हे भारतातील प्रमुख पीक आहे आणि साखर उद्योगाचा कणा आहे. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे आणि ऊस पिकाच्या योग्य व्यवस्थापनामुळे उत्पादन व उत्पादकता सुधारता येते. ऊसाचे व्यवस्थापन अनेक टप्प्यात विभागले जाते, जसे की 1. माती व हवामान. मातीचा प्रकार. ऊस उत्पादनासाठी खोल, सुपीक, जलधरित माती उपयुक्त ठरते. मातीचे पीएच 6.5 ते 8.0 असणे चांगले मानले जाते. हवामान. ऊसासाठी उष्ण व दमट हवामान आदर्श असते. 20 डिग्री सेल्सिअस ते 35 डिग्री सेल्सिअस तापमान आणि पुरेसा सूर्यप्रकाश आवश्यक आहे. पाण्याचा निचरा. मातीचा चांगला निचरा होणे आवश्यक आहे, कारण पाण्याचे साठलेले क्षेत्र पिकाच्या मुळांवर प्रतिकूल परिणाम करू शकते. 2. वाण निवड. उत्तम उत्पादनासाठी योग्य वाण निवडणे महत्त्वाचे आहे. काही प्रगत वाण पुढील प्रमाणे आहेत. को 86,032 उच्च साखरयुक्त आणि लवकर तयार होणारे वाण. को 0238 जास्त उत्पादनक्षम आणि रोगप्रतिरोधक. को 0118 उशिरा कापणीसाठी योग्य. स्थानिक परिस्थितीनुसार वाण निवड करावी. 3. मशागत. पूर्व मशागत. जमिनीची चांगली नांगरट व भुसभुशीत करणे. खत व्यवस्थापन. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांचा योग्य प्रमाणात वापर करावा. सेंद्रिय खतांचा समावेश केल्याने मातीची गुणवत्ता सुधारते. जमिनीची चाचणी. पेरणीपूर्वी माती परीक्षण करून आवश्यक खते वापरणे फायदेशीर ठरते. 4. लागवड. लागवडीचा हंगाम. खरीप हंगाम जून-जुलै. रब्बी हंगाम फेब्रुवारी-मार्च. लागवडीची पद्धत. सरळ पद्धत. पेऱ्यांच्या सरळ रेषा. सोंगटी पद्धत. 2 ओळींच्या मध्ये अंतर ठेवून पेरणी. बियाण्याचे प्रमाण 32,000 ते 40,000 सेट प्रति हेक्टर. 5. सिंचन. ऊस पाण्यावर अवलंबून असलेले पीक आहे. सुरुवातीचे टप्पे. पेरणीनंतर पहिल्या 30 दिवसात आठवड्याला एकदा सिंचन. मध्य टप्पा. दर 10 ते 12 दिवसांनी पाणी द्यावे. कापणीपूर्व टप्पा. पाणी कमी करावे, जेणेकरून साखरेचे प्रमाण वाढते. सूक्ष्म सिंचन प्रणाली ड्रिप इरिगेशन वापरणे अधिक कार्यक्षम ठरते. 6. तण व्यवस्थापन. पहिली निंदण पेरणीनंतर 30 ते 40 दिवसांनी करावी. दुसरी निंदण 60 ते 80 दिवसांनी तण पूर्णपणे काढून टाकावे. तणनाशके प्रीइमर्जन्स हर्बिसाइड्स जसे की पेंडिमेथालिन किंवा मेट्रिब्युझिन यांचा वापर करावा. 7. रोग व कीड नियंत्रण. प्रमुख रोग. लाल सड रेड रॉट हा ऊसाच्या सर्वाधिक नुकसान करणाऱ्या रोगांपैकी एक आहे. नियंत्रण. प्रतिरोधक वाण लावा, रोगग्रस्त भाग काढून टाका. किंडसड स्मट काया कवकामुळे होतो. नियंत्रण. फंगिसाइडने बियाण्यांवर प्रक्रिया करा. प्रमुख किडी. पोक्का बोअरर ऊसाच्या पोकळ भागात राहणारी कीड. नियंत्रण. जैविक उपाय व कीटकनाशकांचा समतोल वापर. पांढरी माशी पानांचा रस शोषून पिकाचे नुकसान करते. नियंत्रण. पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर. 8. खते व अन्नद्रव्ये व्यवस्थापन. नायट्रोजन N150 ते 200 किलो हेक्टरी. फॉस्फरस P60 ते 80 किलो हेक्टरी. पोटॅशियम K100 ते 120 किलो हेक्टरी. सूक्ष्म पोषक घटक जस्त, गंधक आणि लोखंड यांची कमतरता भरून काढणे आवश्यक आहे. सेंद्रिय शेतीत कंपोस्ट, गांडूळ खत आणि जैविक स्लरी यांचा वापर करा. 9. आंतरपीक पद्धती. ऊस पिकासोबत आंतरपिके घेणे फायदेशीर ठरते. डाळी पिके उदाहरणार्थ उडीद, मूग. भाजीपाला पिके उदाहरणार्थ वांगी, टोमॅटो. आंतरपिकामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते. 10. कापणी व प्रक्रिया. कापणीचा योग्य कालावधी. ऊस गोडसर चव आल्यावरच कापणी करावी.
लवकर कापणी केल्यास उत्पादन व साखर गुणोत्तर कमी होतो. हाताने कापणी, श्रमिकांद्वारे कापणी. यांत्रिक कापणी, आधुनिक उपकरणांचा वापर. प्रक्रिया: कापणीनंतर 24 तासांत साखर कारखान्यात ऊस पोहोचवा. विलंब झाल्यास साखरेचे प्रमाण घटते. 11. शाश्वत ऊस उत्पादनासाठी उपाय. जलसंधारण, मृदा आच्छादन व संरक्षित सिंचन पद्धतींचा अवलंब करा. जैविक नियंत्रण, रासायनिक कीटकनाशकांऐवजी जैविक उपायांचा वापर करा. मशिनरीचा वापर, उत्पादन वाढीसाठी आधुनिक उपकरणांचा वापर करा. 12. अर्थकारण व फायदा. खर्च: बियाणे 10%, खते व कीटकनाशके 20%, मजुरी 30%, सिंचन व मशागत 25%. उत्पन्न: सरासरी उत्पादन 80 ते 100 टन हेक्टरी. साखर कारखान्यांकडून प्रति टन ऊस दर. शेतकरी राजा उत्पादन खर्च कमी करून नफा वाढवण्यासाठी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करावा. निष्कर्ष: ऊस व्यवस्थापनामध्ये मातीची निवड, योग्य लागवड तंत्र, सिंचन, खते आणि कीड नियंत्रण यांचा योग्य समन्वय आवश्यक आहे. शाश्वत शेती तत्वांचा अवलंब करून आणि आधुनिक यंत्रणेचा वापर करून शेतकरी अधिक उत्पादन व नफा मिळवू शकतात. यामुळे साखर उद्योगाला देखील चालना मिळते व ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होते.